सातारा जिल्ह्यातील कराड पाटण शहरामध्ये अद्याप मान्सूनपूर्व नालेसफाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असून पाटण शहराचा मध्यवर्ती सखल ठिकाणी असलेल्या एसटी बस स्थानकातील नाले अद्याप अपूर्ण असल्याचं समोर आलेलं आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। पावसाळ्यापूर्वी नाले सफाई अद्याप पाटण आणि कराड शहरातली झालेली दिसत नाहीये। माझ्या पाठीमागे या ठिकाणी हे नाले आहेत ते असेच अपूर्ण असल्याचे एकंदरीत पाहायला मिळतं। या ठिकाणी बांधकाम नाल्याचं सुरू होतं ते देखील असंच अपूर्ण असल्यामुळे आता या ठिकाणी नाली सफाई होणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र हे नाली सफाई अद्याप झाली नसल्यामुळे या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती पावसाळ्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे। सकल भाग ज्या पद्धतीनं पाटण बसस्थानक आहे सकल भागामध्ये येतं, सकल भागामध्ये नाले स्वच्छ नसतील, साफ नसतील तर मात्र पाणी हे बस स्टँडमध्ये भरतं आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागतो। अशा परिस्थितीमध्ये अनेकदा वाहनं बंद होतात, नागरिकांची गैरसोय होती। त्यासाठी पालिका असेल, नगर परिषद असेल यांनी या ठिकाणी लक्ष देऊन नाली सफाई करणं गरजेचं असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळते। कराडचं देखील अशाच परिस्थितीमध्ये नाली सफाईचा बोजवारा ओढल्याचा एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे आता नाली सफाई लवकरात लवकर करण्याची गरज आहे ती या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। नगरपालिकेनं आतापर्यंत या ठिकाणी कोणत्याही पद्धतीमध्ये पाटण शहरातले कुठलेही नाले स्वच्छता झालेली आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत नाही। त्यामुळे आता प्रामुख्याने ह्या सगळ्या गोष्टी नाली सफाईच्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर मात्र येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पूरसदृश परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।